पण कशी वाटते दाखव. माझ्या मनात ही बसले, काय करू बोला. हीच घेऊ. सुमित काय करायचा ती घ्यायची. कडक एकदम टॉप मॉडेल. आपली गाडी. तुझा बजेट 20 लाख आहे ना, 5 लाखात मला एक आहे. लागणार आहे आम्हाला. तुला कशी पोरगी पाहिजे? जिवंत. नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला काहीतरी सरप्राइझिंग ब्लॉग असणार आहे, कारण का आज आपण कुठेतरी चाललोय. तुम्हाला समजेल पुढं. चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करा. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राइब नाही करते यार. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. काहीच सॅड करता मला. सो सबस्क्राइब करा, आपले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा. मित्रांनो, आता आपण चाललोय पनवेलला. कशासाठी ते तुम्हाला सांगतो पुढे भाई. एंडिंग पर्यंत ब्लॉग बघा. चला मित्रांनो, लेट्स गो. मित्रांनो, आता आम्ही चाललोय पनवेलला. कशासाठी ते सांगतो पुढे. आम्ही चाललोय आता गाडी बघायला जरा, म्हणजे आमच्या आता पॉवर वाढले. आपल्या ब्रेझामध्ये उशी पाहिजे. जी ब्रेझा सनरूप वाली आहे, आपली विदाऊट सनरूप वाली आहे. आम्ही पण कापू याच्या. आम्ही डायरेक्ट कापून छत्र्या पकडू. व्हाईट न घेऊ, घेतलाच तर ब्लॅक. ब्लॅकच घोडा घ्यायचा. का खाली नाही तुमच्या चालत? काला आहे. फिल्टर खाली गाडी घ्यायची बिट्टो म्हणजे मिठ्ठा, मिठ्ठा म्हणजे मिठ्ठा. आता सुमित लग्न करते पुढच्या वर्षी. सगळ्यांनी लग्नाला या. ब्लॉग मध्ये सांगलं ना, जून मध्ये सगळ्यांनी नक्की या. जेवण वाढायला आलात तरी चालेल, पण लग्नाला या. लागणार आहे आम्हाला. तुला कशी पोरगी पाहिजे? जिवंत. बिट्टू, तुझा कधी लग्न आहे? बिट्टू मंदार हो बोलाल तेव्हा. गाईस, आमचा बिट्टू जाम चांगला आहे. बिट्टू म्हणजे आंब्याचा पिठ्ठा. आंब्याचा बिट्टा. आता मी पोरी बिरी सोबत ब्लॉग नाही बनवणार. काय बरोबर ना बिट्टू. आता कंटेंट डायरेक्ट गाडीचा आणायचा. डायरेक्ट रोला. काय आता कंटेंट मध्ये आपण जरा चेंजेस करणार आहे. कंटेंट बघायला गाडी. गाईस कशा तर गाईज, आता पोरांकडे पैसा आलाय, तर यांनी स्कॉर्पिओ घेतले. आपण पण आता एखादा घोडा बघायला चाललोय, तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही काही जत्रा होते मग मी पण येईल. 10 रुपये चिठ्ठी कुठली पोरी बघ. पोरी बघ गाईज, आजकालचे पोरं पोरी बघायला लागले. गाई बघशील तुझा बिट्टू नाव कोणी ठेवला? बिट्टा का नाही ठेवला? बिट्टा नाव सांग, विचार त्याला कोण ठेवला. कुणी ठेवला? याचा मिनिट नाव बिट्टू ठेवला. गाई माझ्या बरोबर लहानपणीपासून छोटा शिशू शाळा चालू होते रे सोबत. आता काही छोटा शिशू. छोटा शिशू. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. नवीन घेतोस का जुनी घेतोस नक्की? गाडी नवीन घेते रे, पण फेसलिप पण येते त्यात. तर गाईज, आता सगळ्या पोरांकडे पैसे आले ठोक. माझी तर नाही काय, मी जत्रांची वाट बघतो. घरी सुमितला एकदा प्लॅटिना लागले 10 रुपयाच्या तिकीट वर. डायरेक्ट प्लॅटिना. चला, आता आपली गाडी पार्क केली इकडं. चाललो आम्ही 3 जण शोरूमला. काही दोघांचा लफडा आहे. बाई आहे ही बाई. बघू जरा कोटेशन वगैरे काढू, कारण का घ्यायचीच आहेत आपल्याला. कारण का कसं आहे ते, काही पप्पाने गाडी लागते, मला पण फिरायला लागते सारखं. तर गाईज, हा जर ब्लॉग उडला ना आपला, तर गाडी घेणार म्हणजे घेणार 100%. साल्टी गेली तर हुदुबा कमी नाही झाला पाहिजे. चला कोटेशन काढूया गाडीचा. जर आपल्या बड्डे पर्यंत गाडी भेटली तर 100% घ्यायची, कारण काही गाडीला वेटिंगला आहे. चला. आणि ही एक आहे, ती पण कशी वाटते दाखव. हिला कसं माहिती काय,
ती 4x4 NS50 म्हणजे कसा ते ऑफ रोडिंग आहे Off-roading. ते आमच्या कासमाला न्यावं लागतंय ऑफ रोडिंग पाहिजे. जे आपल्याकडे ऑलरेडी ब्रेझा आहे मोठी गाडी बघा मी पण कडक आहे. बघू जरा तुम्ही कमेंट भरा चला कमेंटमध्ये सांगा थार घ्यायची का स्कॉर्पिओ. दोन्ही पण गाड्या रॉल आहे ब्लॅक कलर एक काळा घोडा एक पांढरा. काही चाललंय आता माझा plan. गाडीच आहे रे गाईच. माझं स्वप्न आहे ही घ्यायची. एक काळा घोडा पाहिजे एक पांढरा घोडा आहे आपल्याकडे ऑलरेडी. आता एक काळा घोडा कमेंटमध्ये सांगा फक्त कुठली घ्यायची. जी तुम्ही जास्त वोट भेटतील ना ज्या गाडीला एक स्कॉर्पिओ एन नाही तर मग थार कमेंटमध्ये फक्त सांगा. बघू मग बड्डेपर्यंत. बाकी गाडी दाखवल तुम्हाला कशी आहे कडक आहे एकदम. टॉप मॉडेल तिला जाते बघा आपली गाडी. तुझा बजेट 20 लाख आहे ना 5 लाखात मला एक आहे. नाही मागे थार लावू. आमच्या गावात हे थारपेक्षा मोठी आहे. एक नंबर ब्लॉग बनवायलाय. आपल्याला डिझेलला टाकायचे सीएनजी. स्वप्न बघाल ना मोठी बघा आणि ती पूर्ण करा. नाही गेली नाही स्वप्न पूर्ण आली ना साल्टी गेली ते जाणार रुतबा कमी नाही झाला पाहिजे पण स्वप्न पूर्ण करा. करा बँका लुटा. काहीच या असला मोटिवेशन नको. काहीच कसं माहिती काय स्वप्न पूर्ण करा. आयुष्य एकदाच भेटलाय जगा भाई. पैसा कमवा. पोरी बिरींच्या नादी नका लागू. यो बघा पोरींच्या नादी लागलाय काय सांगू. मी पण लागलेलो पोरींच्या नादी पण आता सगळा सुधारलोय मी. महिन्यात यावं लागणार. कशी वाटते बघू दे बसून पण जात बघ पण ही भारी आहे का ऑटो आहे. ऑटो गेअर गेअर वाले काय करायचं जत्रा येऊ दे रे. मी पण ऐकतोय का तुम्हाला. जत्रा जत्रा येऊ दे बघतो मी पण यांना ऐकतोय का बघ. होल्ड झालं पाहिजे माल आला पाहिजे बाकी काय नाही. काय करता ए सुमित ही मी घेता ही बिट्टू घेत ती घे तू घे ती घे आपण भाडी मारू दोघं. चाल घुमाव बस. काहीच तुम्ही बोला असाल एवढ्या लवकर लवकर काय घेतोय. जवानी जाईल नंतर नंतर शॉप कधी पूर्ण करायचे. पोरी कधी नंतर फिरवायच्या म्हात्रा झाल्यावर मग आत्ता फिरवायच्या. आता फिरवायचं थार मध्ये फिरू ब्रेझामध्ये आता वैताग आला. थार मध्ये फिरू. पप्पा आमदार झाले की याचं चप्पर का रेलिओ मग तो एक्सेसरीज मध्ये भेटतो घेतला बॉटल स्टँड. माझ्या मनात ते ही आहे. टायर खाली बसत होता. माझ्या मनात ही बसले काय करू बोला. हीच घेऊ. सुमित काय करायचा ती घ्यायची. तर मला भावानी बर्थडे पर्यंत दिली पाहिजे भावा. 100% ही गॅरंटी तुझी 100% बर्थडे पर्यंत. बर्थडेला नाही भेटली तर कॅन्सल डायरेक्ट. आता काय बुकिंग कॅन्सल करेन बर्थडेलाच पाहिजे. तर बघ पोरींच्या नादी लागलाय झाला. ते बारके घे कुठले मला बघू सीएनजी मध्ये वॅगनर ही घे. अंडा वडी. चला चल भावा चल चला काय हो 100% फक्त बर्थडे पर्यंत आली पाहिजे. चला मित्रांनो गाडी बिडी बघितल्या पण कोटे हे असं छपर लाव कपड्याचं दुकान टाकू. A4 कलेक्शन ट्रान्सपोर्ट नाक करते काय काहीच बघितलंय ठीक आहे. बजेट मध्ये पण आहे ओके. काय वाटतं बिट्टू 100% घ्यायची तर तीच घ्यायची नाही तर गाडीत नाही घ्यायची. काही साल्टी गेली तरी चालेल रुतबा कमी नाही आला पाहिजे. भले डिझेल टाकू ठोक. सुमित तुझा काय म्हणणं आहे. हे आपली ही बेस्ट गाडी. ये थार पेट्रोल घेऊन सीएनजी लावली तर उठाले रे देवा उठाले रे बाबा. एक काम करायचं तू पंप टाक पोरगे असे बघ जिथं पेट्रोल पंप असेल एक लाखातला शब्द मला टेन्शनच टेन्शनच नाही. कोण असेल ना Guys, पेट्रोल पंप कोण पोरगी असेल असेल अंकितला लग्न डायरेक्ट लग्न लग्न डायरेक्ट उद्या डायरेक्ट पळून जाऊ. आता हार घेऊन ठेवतो डायरेक्ट. ओ माय गॉड गाईज कधी घेतलीस भावा. कॉंग्रॅच्युलेशन तुला. मेला की वाजत
चला गाईज. काही सुमित इर्टिगा घेतोय. बघितला शेट झाले गाई. सगळे पोरांकडे पैसे आलेत म्हणून तुम्हाला पण सांगते पोरी बिरीचा नाच सोडा, पैसे कमवा भाई. पैसे लागू हा. नका. मी स्वतः बरबाद होताना बघितलं एका दोघांना. काही बिट्टूकडे आता ब्रेझ आहे बरोबर, तर त्यांनी फॉर्च्युनर घेतली पाहिजे, पण त्याला पाहिजे आल्टो. ही गोष्ट गाडीसाठी नव्हती. काही ज्याला फॉर्च्युनर भेट होती तर फॉर्च्युनर नाही घेतली, आल्टोच्या पाठी गेला. आणि ही गोष्ट गाडीसाठी नव्हती. शांत वर्ग आहे तसं शांत वर्ग आहे. केस बघा पपई कट. गाईज मनाने भोळा असा नेतृत्व जन्माला आला. नाही भावना द्यावा मला पाव. आता आमच्या ग्रुप मध्ये सगळे बिझनेस वाले झाले. सगळ्यांकडे अंदा पैसा आलाय. धंदा बोलते सबको बोलते. तिकीटच्या दुकानात कामाला जागा आहे, पाहिजे हा पाहिजे आपल्या ते भाई अक्काचं खोपोली दुकान. ब्रँच चालू होतं, खोपोली ब्रँच चालू होतं. तिथं पोरगा पाहिजे आपल्याला. या भाई 100% स्वतः अक्काचं दुकान आहे आपल्या बिंदास. 25,000 पगार महिन्याला. तुम्हाला एक आमची लहानपणीची गोष्ट सांगतो. आम्ही एका बिल्डिंग मध्ये पहिले राहायला आलो तेव्हा माझे फॉलोअर्स होते 400 आणि याचे 10,000 होते. माझे 400 फॉलोअर्स होते आणि व्ह्यूज यायचे व्हिडिओला फक्त 20-30 आणि like दोन यायच्या. तर मला एवढी सगळे चिडवायचे ना भाई. पण या दोस्तानी मला जाम मोटिवेट केलंय तेव्हा एकदम त्या काळात. तेव्हा मी काहीच नव्हतो, शून्य होतो. तेव्हा या दोस्तानी जाम तुम्हाला माहिती आहे आपलं पेनमध्ये कपड्यांचं शॉप आहे. सो अजून कोणाला माहीत नसेल तर इकडे मी आपली ID दिले. तिथं लोकेशन सगळं दिलं आहे. आणि लवकरच आपली खोपोलीला पण एक A4 कलेक्शनची ब्रांच येते. सो चला मित्रांनो, शॉपमध्ये आलता हा भावाला भेटला तुम्ही 100%. तुमने पहचाना की ये पारू है, उसकी हेयर स्टाइल देखो, भीम, छोटा भीम. धूम मचाले. यो दिवसात नाही 15 चाबी तर 15 या अख्ख्याची जिंदगी चायवर गेले. नाद करते कसली दाढी बघा. गाईज आमच्या भावाला हे पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे. हे नको गाईज याचा बेकार सीन झालाय. याच्या 2 गर्लफ्रेंड होत्या, बाजूबाजूलाच राहायच्या आणि दोघींना पण एकदा बेकार सीन झाले. 2 गर्लफ्रेंड. गाईज लय दमलोय कारण का आता शॉपवरती होतो. तुम्ही बघितलं असाल काम चालू होतं आपल्या शॉपचा, आवाज पण खपला. तर मित्रांनो आपली गाडी कुठली बुक करायची कमेंटमध्ये सांगा. लय वेटिंग आहे, खतरनाक वेटिंग आहे. एवढी वेटिंग आहे ना गाडीसाठी. पण त्या भावाला बोललो बघ लवकरात लवकर आपलं जरा ॲडजस्ट कर काहीतरी, तो करून देईल. गाईचा आवाज जरा वेगळाच झालाय, समजून घ्या. धूळ गेली अख्खी घशात असं वाटतं मला, कारण का आपल्या शॉपचं काम चालू आहे. आणि लवकरच आपण खोपोलीमध्ये पण A4 कलेक्शन ब्रांच 2 ओपन होते. सो खोपोलीकरांनो लव यू. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपली गाडी पण सांगा कुठली तुम्हाला आवडते, स्कॉर्पिओ एन नाहीतर मग थार. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर मित्रांनो जाता आता एवढंच सांगेन भाई, एवढं कष्ट करा ना भाई, सगळे शॉक पूर्ण करा. माझी एज सांगू किती आहे तुम्हाला, कधी सांगितलं नाही आज सांगतो. माझी एज आत्ता आहे 21. ठीक आहे भाई, आत्ता नाही कष्ट करून कमवायचं तर कधी करायचं. आत्ता 5 वर्ष तुम्ही कष्ट कराल तर पुढचे 50 वर्ष आरामात जगाल. आजच्या 5 वर्ष तुम्ही लाईफ एन्जॉय कराल तर 50 वर्ष रडत बसायला लागेल. तेव्हा फक्त 2, 3, 4, 5 वर्ष असे लावाल ना भाई मेहनतीला, डायरेक्ट लाईफ सेट करून टाका. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो. बाय बाय, लव्ह यू ऑल.